नमस्कार शिक्षक मित्रांनो, शाळा सिद्धी संदर्भात जर आपल्याला OTP किंवा पिन हा जनरेट करायचा असेल आणि तो करत असताना जर सम अनएक्सेप्टेड एरर हॅज बीन अक्वर्ड व्हाईल जनरेटिंग पिन OTP हा जर प्रॉब्लेम येत असेल तर काय करावं, त्या संदर्भात तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ती कशी बघा. तुमच्याकडे अगोदर सुरुवातीला तुम्ही ज्या ब्राउझरवरती काम करत आहात, समजा आता तुम्ही सुरुवातीला क्रोमवरती काम करत आहात, या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात आणि रजिस्ट्रेशन करत असताना जर समजा तुम्हाला सम अनएक्सेप्टेड एरर हॅज बीन अक्वर्ड व्हाईल जनरेटिंग OTP हा जर या ठिकाणी वरती इथं जर एरर येत असेल तर काय करावे बघा. इथं आपण सर्व माहिती भरलेली आहे. समजा इथे UDS कोड टाकला, त्यानंतर इथं तुमच्या शाळेचं नाव किंवा मुख्याध्यापकाचं नाव आणि मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी हा तो एरर येत असतो, एक्सेप्टेड एरर येत असतो. तर त्यावेळेस काय करावं, तुमचा जो तुम्ही ब्राउझर ओपन केलेला आहे हा ब्राउझर पूर्णपणे क्लोज करा. म्हणजे या ठिकाणी क्लोजचं बटन आहे, ते बटन पूर्णपणे क्लोज करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे दुसरं एखादं ब्राउझर असेल, उदाहरणार्थ फायरफॉक्स असेल किंवा एक्सप्लोरर असेल, आपल्याकडे जनरली जवळजवळ फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे किंवा क्रोम हे 2-3 तरी ब्राउझर असतातच. त्यावेळेस काय करा, फायरफॉक्स ओपन करा किंवा तुमच्याकडे जे ब्राउझर आहे ते ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी ब्राउझर ओपन होते. सर्च बारमध्ये आपली जी शाळा सिद्धीची वेबसाईट आहे, शाळा सिद्धीची साईट त्या ठिकाणी टाका आणि होमपेज आल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपली पुन्हा एकदा ती विंडो येणार आहे आणि या ठिकाणी परत न्यू युजरला क्लिक हिअरला क्लिक करा. क्लिक हिअरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा UDS कोड टाका. UDS कोड टाकल्यानंतर शाळेचं नाव टाका. म्हणजे आपण जी स्टेप करतोय, जी आपण रजिस्ट्रेशनसाठी जी प्रक्रिया करतो ती प्रक्रिया पुन्हा एकदा करा आणि जनरेट पिन म्हणजे OTPला क्लिक करा. त्या ठिकाणी तुमचे टॅब आणि तुम्हाला नवीन OTP हा डेफिनेटली येऊन जाईल. समजा या ठिकाणी जर येत नसेल तर पुन्हा हे ब्राउझर क्लोज करा आणि क्रोम ओपन करा किंवा एक्सप्लोरर ओपन करा आणि त्या ठिकाणी हीच प्रोसेस पुन्हा एकदा करा. तुमची त्या ठिकाणी जो OTP येण्यासाठी किंवा OTP जनरेट होण्यासाठी जो एरर येतो तो तुमचा निघून जाईल. धन्यवाद.